तर गडिंगमध्ये सोयाबीन खरेदी केंद्रासाठी जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन चालू केलं होतं, या आंदोलनाला आज मोठं यश प्राप्त झालेलं आहे. या सोयाबीन खरेदी केंद्राचं आज गडिंगमध्ये सुरुवात होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते राजेंद्र गड्डानावर असतील, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौले असतील यांनी आपल्याला पाठिंबा दिला होता. आणि त्याचबरोबर जे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 2 दिवसासाठी आंदोलन चालू केलेलं होतं, कडाक्याच्या थंडीत सुद्धा हे स्वाभिमानीचे कार्यकर्ते प्रांत कार्यालयासमोर हल्लेले नव्हते. हे आपण सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून सर्व समाजापुढे, शासनापुढे मांडलेले होते आणि या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालेलं आहे. परत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जे राज्य सचिव आहेत राजेंद्र गड्डानावर आपल्या सोबत आहेत. काय सांगतात गड्डानावर, काय सांगाल या आंदोलनाला मोठं यश प्राप्त झालेलं आहे? स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून गेल्या 2.5 महिन्यापासून सातत्यानं गडिंग्लज तालुक्यामध्ये हलकर्णी आणि गडिंग्लज येथे त्या ठिकाणी खरेदी केंद्र, आधारभूत केंद्र सुरू व्हावं या संबंधी सातत्यानं त्या ठिकाणी मागणी केली. आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली 8 ऑक्टोबरला 2025 त्या ठिकाणी हलकर्णी येथे सोयाबीन परिषद या विभागामध्ये पहिल्यांदाच घेतले होते आणि त्याची दखल घेऊन त्या ठिकाणी या जिल्ह्यातल्या खरीप पिकाच्या संबंधी सुद्धा पालकमंत्र्यांनी दखल घेतली. पण गेल्या 2.5 महिन्यापासून सातत्यानं या ठिकाणी आधारभूत खरेदी केंद्र सुरू व्हावं. मार्केट दरापेक्षा ज्यावेळी बाजारभावाचा मूल्य कमी असतो एखाद्या शेतीमालाचा, त्यावेळी केंद्र शासनाने राज्य सरकारची जबाबदारी असते आणि त्याचाच भाग म्हणून त्यांनी खरेदी केंद्र सुरू करावं यासाठी सातत्यानं त्या ठिकाणी आमचा प्रयत्न सुरू होता. गडिंग्लज तालुक्यामध्ये प्रामुख्यानं जवळजवळ 35,000 एकरवरती त्या ठिकाणी सोयाबीन आहे. 2.5 लाख क्विंटल त्या ठिकाणी सोयाबीनचं उत्पादन झालेलं आहे आणि वराते मागून गोड्या प्रमाणात त्या ठिकाणी उशिरा का होईना या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून गडिंग्लज तालुक्यामध्ये गेल्या 25 वर्षापासून हजारो एकरवरती सोयाबीन असताना सुद्धा आधारभूत खरेदी केंद्र कधी सुरू झालं नव्हतं. आज एक विशेष आनंद आहे या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या लढाऊ पाण्याच्या कार्यकर्त्यांच्या मुळे आणि या भागातल्या शेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी हे खरेदी केंद्र सुरू होत आहे. निश्चितपणे गडिंग्लज तालुक्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना मी विनंती करतो, खास करून हलकर्णी आणि गडिंग्लजच्या पूर्व भागातल्या शेतकऱ्यांना, या परिसरातल्या शेतकऱ्यांना या आधारभूत किमतीचा त्या ठिकाणी लाभ घ्यावा. जास्तीत जास्त सोयाबीन आपलं जे ते ठिकाणी नाफेडचे नॉर्म्स आहेत, किरकोळ नॉर्म्स आहेत, त्या पद्धतीने त्या ठिकाणी तिने आधारभूत खरेदी केंद्राला आपलं सोयाबीनचं नोंद करावं आणि त्या ठिकाणी खरेदीला त्या ठिकाणी पाचारण करावं. अशा पद्धतीचं या निमित्तानं मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो. आज ज्या पद्धतीनं ऊसाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आदरणीय राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्याच्या शेतीमालाला रास्त भाव मिळावा म्हणून राष्ट्रीय किसान मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून सुद्धा एक दबावगट निर्माण करायचा जो राजू शेट्टी साहेबांचा स्वप्न आहे ते निश्चितच भविष्यामध्ये त्या ठिकाणी साकार होण्याच्या दृष्टिकोनातून एक पहिलं पाऊल आहे असं मी समजतो. तमाम शेतकरी बांधवांना पुनश्च एकदा मी विनंती करतो की आपला प्रस्तावित माल जो आपण घराघरामध्ये ज्या आशेनं ज्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेवरती विशेष विश्वास आहे त्या विश्वासाला आम्ही निश्चितपणे त्या ठिकाणी पात्र राहून बोलल्याप्रमाणे 8 ऑक्टोबर 2025 त्या ठिकाणी बोलल्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी गडिंग्लजला आणि उपशाखा हलकर्णीला त्या ठिकाणी केंद्र त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. उद्यापासून मी गडिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागामध्ये गावागावामध्ये जाऊन प्रबोधन करून त्या ठिकाणी शेतकऱ्यांना आपला प्रस्तावित माल सोयाबीन माल हा केंद्राला घालण्याच्या संबंधी प्रबोधन करणार आहे. धन्यवाद. घटनांचं त्याच पद्धतीने आपण कडाक्याच्या थंडीत 2 दिवस प्रांत कार्यालयासमोर आंदोलन केलं होता. रात्री सुद्धा आपण प्रांत कार्यालयासमोर हल्ला होता. त्या चर्चेत काय ठरलं होतं? कडाक्याच्या थंडीमध्ये आम्ही त्या ठिकाणी झोपलो. माझ्यासोबत मी काय थोडासा तरुण आहे पण या ठिकाणी आमचे सुभाषअण्णा पाटील असतील, आमचे सुरेश काका वांद्रे असतील वयाच्या 76व्या वर्षी त्या ठिकाणी झोपले. याचं खरं म्हणजे या सरकारला जे सरकारमधले विरोधी पक्ष नेते एकीकडे असलेले देवेंद्र फडणवीस साहेब होते, आज ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी विरोधी पक्ष नेते असताना त्या ठिकाणी 8,000चा सोयाबीनचा भाव मिळाला पाहिजेत असं म्हणत होते. ही अत्यंत लांछनास्पद गोष्ट आहे. एका बाजूला आम्ही शेतकऱ्यांसाठी भरपूर करतो असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला केंद्र शासनाच्या माध्यमातून या सोयाबीनच्या माध्यमातून जे 78% पेठ तयार होते त्या पेटीवरती निर्बंध घालायचं आणि देशांतर्गत बाजारपेठ सुद्धा सुधारू द्यायचं नाही अशा पद्धतीचं कुठली नीती आहे. भविष्यामध्ये या देशाचा हिंदुस्थानाचा शेतकरी निश्चितपणे या कुणाचंही सरकार असू देत या सरकारचं कुठली नीती उद्ध्वस्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही एवढंच या निमित्तानं मला सांगायचं आहे. धन्यवाद. नागेश तुमच्याकडे येतोय. तर मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौले देखील आपल्या सोबत आहे. सत्यवार्ता न्यूजच्या माध्यमातून आम्ही
18 डिग्री सेल्सिअसच्या खालच्या तापमानात शेतकरी रस्त्यावर झोपल्याची आज बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर लगेचच नागेश चौगुले यांनी पावले उचलत त्यांच्या खांद्याला खांद्या लावून या लढ्यात उतरण्याचं ठरवलं आणि त्याने प्रांत कार्यालयातच थेट हे सोयाबीन केंद्र चालू करण्याचा इशारा दिला होता. आज या लढ्याला यश प्राप्त झालेलं आहे. नागेश चौगुले काय म्हणतात बघा. नागेश काय सांगाल, हा प्रश्न मी सत्यवर्धन न्यूजच्या माध्यमातून लावून धरलेला होता. खर तर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आज जे आंदोलन झालं आणि या आंदोलनाच्या माध्यमातून आज एक बळ देण्याचं काम म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं पाठिंबा दिला. सत्यवार्ता न्यूजने याची चांगली बातमी केली आणि त्याचा एक चांगला इफेक्ट या तालुक्यात आणि या महाराष्ट्रात दिसून आला. मी खरंच मनपूर्वक आभार मानतो आदरणीय माजी खासदार राजू शेट्टी साहेबांचं आणि त्याचबरोबर आमचे माझे मित्र आदरणीय शेतकरी संघटनेचे राज्य सचिव आदरणीय गट्याण्णव साहेब आणि तमाम सर्व त्यांचे तालुका अध्यक्ष पदाधिकारी यांचं मी खरंच मनापासून आभार मानतो की एवढ्या तळमळीनं या शेतकऱ्यांचा विषय ते घेतायत आणि तडीस नेतायत आणि ज्या वेळेला असे कार्यकर्ते काम करत असतात त्यावेळेला त्यांच्या पाठीशी आमच्यासारखी तरुण पिढी उभा राहावी लागते तरच याच्या काही ताकद निर्माण होते. म्हणून आज त्यांच्या या तळमळीचं हे फलित आहे आणि मी खरंच मनपूर्वक सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी संघटनेच्या तमाम सर्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यास त्यांनाही शुभेच्छा देतो. तर आता आपल्यासोबत हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्डाळावर असतील, मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले असतील, हे बोलत होते. आज खरोखर शेतकऱ्यांनी एक आनंदाचा गुलाल उधळलेला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रेट्यामुळे गडिंग्लज तालुक्यात सोयाबीन खरेदी केंद्र चालू होते. त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्याच पद्धतीनं सत्यवार्ता न्यूजने एक वस्तुनिष्ठ बातमी करून शेतकऱ्यांच्या या मूलभूत प्रश्नाकडे शासनाचं असेल नागरिकांचं असेल लक्ष वेधलं होतं आणि आज त्याला कुठेतरी आनंदाचं असं उदाहरण आले म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सत्यवार्ता न्यूज साठी धनंजय शेट्टी, गडिंग्लज.